लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात विकास कामांना वेग देण्यात आलाय। महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल 1473 कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार करण्यात आलेला आहे। शहरातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे। या आराखड्यानुसार 117 किलोमीटर लांबीचे 52 नवे रस्ते उभारण्यात येणार असून 9 नवीन पुलांची निर्मिती केली जाणार आहे। यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे। आज सभागृहामध्ये बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित कुंभमेळ्याचे जे काही मनपाचे आणि प्राधिकरणाचे कामं सुरू आहेत पूर्ण नाशिक शहरभर, याचा खरं तर पूर्ण माहिती ही आपण सभागृहाला दिली। आयुक्तांनी प्रेझेंटेशन दिलेली आहे। कुंभमेळा प्राधिकरणाने कशाला मंजुरी दिलेली आहे याची खरं तर शिखर समिती देखील सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत स्थापन केलेली आहे। तिथे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार आहेत आणि CS साहेब आहेत, त्याचबरोबर प्राधिकरण आणि अध्यक्ष गेडाम साहेब देखील उपस्थित असतात आणि यामध्ये खरं तर कुंभाच्या कामांना मंजुरी दिली जाते। त्याचबरोबर आज भूसंपादनाचा देखील विषय साधूग्राम या ठिकाणी केला गेलेला आहे। त्या संबंधातली कुंभमेळा अंतर्गत होणारे कामांविषयी खरं तर लोकप्रतिनिधींनी असं सांगितलं की महानगरपालिका ही अतिशय सक्षम अशी संस्था आहे आणि कुंभमेळा करता आजपर्यंत जे काही होणारे काम होते, मागील कुंभमेळ्यात देखील ते महानगरपालिकेने केले होते। प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून प्राधिकरण हे करू शकतात, पण जेव्हा आपण कुंभमेळ्याची कामं म्हणून करत असतो त्यामध्ये महानगरपालिकेचा सक्षम सहभाग जेव्हा आता लोकप्रतिनिधी आले आहे तर नक्कीच झाला पाहिजे। पाण्याची निकड सगळ्यांनाच माहिती आहे, त्याकरता वालदेवीवरती पंप डॅम तातडीने बसवण्यात यावा, जेणेकरून जे काही पंपिंगचं आधी प्रपोजल गेलेले आहे CID वरती ते न करता ह्या पद्धतीने तातडीने 1-1.5 कोटीमध्ये आपल्याला जो काही पाण्याची निकड आहे त्याचं एक सोल्युशन आपल्याला मिळेल आणि जोपर्यंत मुकणे डॅमचं जे काम आहे ते पूर्ण होत आहे तोपर्यंत आपल्याला ह्या कामांथ्रू जी शहरातली जी काही पाण्याची व्यवस्था आहे ती नीट नियोजन करता येईल। त्याच पद्धतीने स्थानिक लोकप्रतिनिधींवरती झालेले काही आरोप होते ते याचा उहापोह सभागृह म्हणून केला जाता आणि याची दखल त्यांची प्रतिनिधी म्हणून मी घेतलेला आहे की लोकप्रतिनिधी जर कामानिमित्ताने कॉन्ट्रॅक्टरशी आपल्या लोकांकरता भांडत असतील तर त्याचा अर्थ अशा चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने लावण्याचा काही त्यांना अधिकार नाहीये। जोपर्यंत प्रशासनाने त्या कामाची कोणत्या लोकप्रतिनिधींनी पाहणी केलेली आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, महापौर आणि पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे पाहत नाही तोपर्यंत कोणत्याही संदर्भाची ऍक्शन प्रशासनाने सुमोटो घेण्याचा कोणताही असा अधिकार त्यांना प्राप्त नाहीये। तर उन्नत नाशिक अभियान म्हणून आज इथे आपण सभागृहामध्ये जाहीर केलं आहे, ज्यामध्ये स्वच्छ, सुंदर आणि हरित नाशिक याचा संकल्प संपूर्ण लोकप्रतिनिधी आणि नाशिककर समवेत करणार आहोत। स्वच्छ म्हणजे अतिशय चांगलं क्लीन शहर आपल्याला सगळ्यांना पाहिजे, त्यामध्ये क्लीन एअर, क्लीन वॉटर ह्या सगळ्या गोष्टी आल्या। सुंदर मध्ये एक सिक्युरिटीचा पण ऍस्पेक्ट आहे की सुंदर शहर आपण कशाला म्हणू की नुसतं जिथे ब्युटिफिकेशन झालंय ते नाही, तर सुंदर शहर जे आहे ज्याच्यामध्ये गुन्हे कमी होतील, महिलांची सुरक्षितता, मोठ्यांची सुरक्षितता असेल असं हे शहर असलं पाहिजे। आणि हरित शहर तर त्याच निमित्ताने आपण एक मोठा प्रकल्प हाती घेतो आहे, उपक्रम हाती घेतो आहे। सिंहस्थ काळात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी तब्बल 9000 एकर क्षेत्रावर साधूग्राम उभारण्यात येणार असून ही सुविधा कायमस्वरूपी स्वरूपात विकसित केली जाणार आहे। याशिवाय पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि वाहतूक व्यवस्थेतही मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याचं नियोजन करण्यात आलंय। दरम्यान काही नगरसेवकांनी या प्रकल्पांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेप नोंदवले असले तरी प्रशासनाकडून सर्व कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा दावा करण्यात आलाय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।
ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.